दक्षिणेतल्या राज्यात तुम्ही उदाहरण दिले। मी 1 आणि 2 तारखेला कर्नाटकात होतो आणि आपल्याकडे जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर साधारण 14,300 आपल्या स्वतःच्या डिझेलच्या बसेस आहेत। अंदाजे 450 बसेस आहे इलेक्ट्रिकचे, ज्या आपण 5,150च्या ऑर्डर दिलेत, परंतु मॅन्युफॅक्चरर फार कमी असल्याकारणानं आपल्या देशामध्ये आणि बॅटरीची क्षमता जी आहे ती आपल्या चायनावर आपल्याला अवलंबून राहत असल्याकारणानं आपल्याला ज्या इलेक्ट्रिकच्या बसेस आहेत त्या फार कमी येतात आणि 340-350 बसेस आपण खाजगी भाडेतत्वावर घेतले तर अशा मिळून आपल्याकडे 15,000 बसेस आहेत। परंतु या 15,000 पैकी जवळजवळ 40 ते 45% बसेस ह्या स्क्रॅपमध्ये उद्याही टाकायला हरकत नाही, परंतु आपण ढकलगाडी म्हणून ते चालवतोय। भले कधीतरी त्या ड्रायव्हर कंडक्टरला प्रवाशांना उतरून सुद्धा बसला धक्का मारा म्हणून सांगावं लागतं। असे 2-2, 3-3 वेळा बंद पडणाऱ्या बसेस आपल्याकडे आहेत, हे दुर्दैव आहे। कर्नाटकची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर कर्नाटकची लोकसंख्या ही 6 ते 6.5 कोटी आहे। महाराष्ट्राची लोकसंख्या आपण 12.5-13 कोटी बोलतो, परंतु कर्नाटक सरकारनं काय केलंय, त्यांचं 4 भागामध्ये विभाजन केलेलं आहे आणि 20,000 ते 21,000च्या दरम्यान त्यांच्या सगळ्या बसेस आहेत। म्हणजे आपल्याकडे फक्त 15,000 बसेस आहेत, आपली लोकसंख्या 13 कोटी, त्यांच्याकडे 20,000 बसेस आहेत, परंतु त्यांची लोकसंख्या 6.5 कोटी। आपल्याकडे समस्त 15,000 बसेस चालवतो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच महामंडळ आहे MSRTCचं, त्यांनी 4 भागामध्ये विभागणी केली आणि 4ही भागांमध्ये IAS अधिकारी दिलेले आहेत। आणि त्यामुळे काय होतं की कामगारांची जी संख्या आहे ती संख्या सुद्धा आटोक्यात येते, कामगारांना त्यांच्या जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी नोकरी मिळते, त्यामुळे त्यांना ते बरं पडतं आणि त्याचबरोबर स्वच्छतेला फार मोठ्या प्रमाणात त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे। ते प्राधान्य देत असताना बस आगारात जाताना आगारातनं बाहेर पडताना स्वच्छतेविषयी सगळी एवढी जागरूकता त्यांच्याकडे आहे की म्हणजे घाण कुठले बसेसमध्ये दिसत नाही आणि साधारणतः काही 15 ते 20 मिनिटं ठीक आहे, पण आपल्यासारख्या 2-2 तास उशिराने त्यांच्या बसेस येत नाही। त्यामुळे प्राधान्य त्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्या स्वच्छतेसाठी दिलेलं असल्याकारणानं लोक फार त्या ठिकाणी आकर्षित होतात। दुसरं असं आहे, त्यांनी लॉंग रनच्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात घेतल्या, म्हणजे ओलो वगैरे 2-2 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या, आणि त्या विकत घेतल्यात आणि त्या ठिकाणी म्हणजे युरिनल वगैरे आतमध्ये बसेसमध्ये सुद्धा त्यांनी स्वच्छता ठेवत असताना बाकीच्या गोष्टी AC बसेसमध्ये युरिनल वगैरे दिलं, म्हणजे 7, 8, 10 तासाचा प्रवास म्हटल्यानंतर त्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीची पूर्तता केली आहे, मग ती सक्सेस आहे। आणि दुसरं अजून पुढे जाऊन सांगतो, कर्नाटकमध्ये महिलांना फुकट प्रवास आहे। आपल्याकडे लाडक्या बहिणींना 50% दिला, पण तिकडे फुकट प्रवास आहे, तरी सुद्धा त्या बसेसच्या मागणी मोठ्या प्रमाणात त्या करतायत, म्हणजे लोकांकडनं होतोय। आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मला विचाराल तर माझे आता 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी झालेला आहे, परंतु थोडीशी बरीच जाणकारी मी घेतलेली आहे।